आज आपण तुम्हाला सांगणार आहे की 400 mm चा मुव्हिंग झुंबर कसा इन्स्टॉल करायचा ब्लूटूथ रिमोट वाला. टूल काही जास्त लागणार नाही, एक पकड आणि एक स्क्रूड्रायव्हर असेल तरी बस आहे. एवढ्या 2 टूलमध्ये तुम्ही पूर्ण झुंबर इन्स्टॉल करू शकता. अगोदर आपण बॉक्स ओपन करून घ्यायचा. त्यातील सगळे आयटम व्यवस्थित बाहेर काढून घ्या. छोटे छोटे आयटम असतात, एखादी गोष्ट हरवली तरी तुम्हाला जोड्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. ही पाईप याच्यामध्ये असतात, हे त्याच्यामध्ये रिमोट येईल, क्रिस्टल आहे, हे मेन स्ट्रक्चर आहे झुंबरचं. याची मोटर, LED, ब्लूटूथ स्पीकर सर्व बाकी याच्यात आहे. हे क्रिस्टलच्या पिन आहे, हे मेन मुव्हिंगला जो अटॅच आहे तो रॉड आहे आणि हे मेन त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. बाकी वरती हे कॅप वगैरे आणि हे छोटे मोठे नट बोल्ट वगैरे. तर स्टार्ट करायचं या पाईपपासून. हे जे तुम्हाला प्रत्येक होल दिसतो याच्यामध्ये, त्याच्यात सर्व होलमध्ये एक पाईप फिट करायचं. कसं फिट करायचं ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये नट आलेले, हा नट आहे, याला बसणार. याच्यामध्ये व्यवस्थित असं हे अटॅच करून घ्यायचे आणि हा नट टाईट करायचा. सेम असंच तुम्हाला पूर्ण रॉड बसवायचे. दोन करत एक मिनिट. आणि स्पीकरला 4 दिलेले, पण यातले 2च तुम्हाला यूज करायचे. नट स्पीकरला चिटकलेले असतात. खालच्या साईडला बोलू. हे असं बसून घेतलेलं स्पीकर. आता हा अडॅप्टर याला कनेक्ट करायचं, छोटावालाच अडॅप्टर करायचं. त्याला डबल टेप लावलेली आहे ऑलरेडी. तिथे एक साईडचं काढायचं, तिथे स्टिक करून घ्यायचं. आता हे 2 नट आलेले, त्यापैकी जो छोटा नट आहे तो तुम्हाला वरती वापरायचा आहे. हा एक नट घ्या वायशरला. जो खोलाईचा भाग आहे तो खालच्या साईडचा. हे जे तुम्हाला ह्या जागेवर घ्यायचे आहे, असं स्पीकर वरच्या साईडनं असलेलं हा नट यामध्ये टाकायचं आहे. खालच्या साईडनं एक वायसर लावून एक बोर्ड लावायचं आहे. हलका लावायचा फक्त आणि वरच्या साईडनं एक बोर्ड लावायचं. याला पकडून व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. प्रकारे फिट करून घेतला. ही मोटर आलेली आहे सोबत आहे. या मोटरला असं वरच्या साईडने ठेवायचे. हे 2 होल जे दिलेले आहेत हे मोटरला ऑटोमॅटिक मॅच होऊन जाते तुमचं. त्यामधून बोल्ट घ्यायचे, असे नट आणि बोल्ट तुम्हाला ते घेऊ. खालच्या साईडने टाका, वरच्या साईडने नट लावून घ्या. दोन्ही नट सेम असे लावायचे. आणि स्क्रूड्रायव्हरला व्यवस्थित टाईट करून घ्या. आता मोटर फिक्स झालेली आहे यामध्ये. आता फिक्स करायचे आपल्याला LED फिक्स करण्यासाठी प्लास्टिकचे नट दिलेले आहेत. हे 2 जे साईडचे मेन होल आहेत ना ते, त्याच्यावरती LED ठेवायचे तुम्हाला. मोटरचं हे मधून निघून जाईल बाहेर.
हे व्यवस्थित मॅच झाल्यानंतर हे प्लास्टिक नटला व्हायसर लावायचं आहे. चांगलं फिक्स टाकायचं. वरच्या साईडनं सेम प्लास्टिकचा बोल्ट आहे तो लावून द्यायचा. नट एकदम नाजूक आहे. स्क्रूड्रायव्हरनं टाईट नाही केला तरी चालेल. जेवढा हातानं तुमच्या टाईट होईल तेवढा व्यवस्थित टाईट फक्त करून द्या. आता सेम तशी दुसऱ्या नटची बाजू. आता LED याला व्यवस्थित फिक्स झालेली, मोटर फिक्स झालेली, LED फिक्स झालेली. हे तुम्हाला ब्लूटूथ वगैरे कसं फिक्स करायचं ते अगोदर दाखवलं. तर याला काय करायचं, हा एक नंबरला टांगला आहे. याला या ठिकाणी छिद्र आहे आणि एक छोटा बोल्ट यामध्ये आलेला असतो. हा वाला एक छोटा नट आणि एकदम छोटा बोल्ट, दोन आयटम यामध्ये आलेले आहेत. याला ह्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे. मोटरच्या याला होल असतो, तसं फिक्स करून घेतलं की मोटरच्या होलला होल मॅच करायचं त्याच्या. आणि हे व्यवस्थित त्यामध्ये नट टाकायचा. हा बोल्ट लावून घ्यायचा त्याला दुसऱ्या साईडने. स्क्रूड्रायव्हरने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. हे व्यवस्थित टाईट करायला गरजेचं आहे, कारण पूर्ण क्रिस्टल वगैरे तुमची यावरच लटकलेले असतात. रिस्क आहे तुम्ही. हे असं फिक्स झाल्यानंतर तुम्हाला याला एक बोल्ट टाकून द्यायचं आहे आपली साईडने. अर्ध्यापर्यंत गेला पाहिजे. नंतर हे दोन आयटम यामधले घ्यायचे. हा एक रॉड आणि हे चुंबकचं स्ट्रक्चर. हे दोन गोल्डन कलरचे बोल्ट आलेले नट याला टाईट करून घ्यायचे. त्याला एक्झॅक्ट दोन साईडला दोन होल बघायचे जे मोठे असतील क्रिस्टलच्या होलपेक्षा. जसे आता हे दोन मॅच आलेले, हा एक आहे आणि हा दुसऱ्या साईडचा आहे. ह्या रॉडला असं आडवं यामध्ये फिट करून घ्यायचं. व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. हे सेम दुसऱ्या साईडने रिपीट करायचं. हे व्यवस्थित टाईट झालं. आता हा जो पार्ट आहे फिक्स करून घ्यायचा. एक 3 नट घ्यायचे सेम. हे 3 नट इथे फिक्स करायचे. जे 3 होल आहे हे आपण ज्याला बसवलेलं आहे ह्याच्यावरती घ्यायचं फिक्सर. अगोदर 3 नट लावून घ्यायचं. कोणाला तर नट आणि नंतर ते 3 नट्स बोल्टावरने व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. पडलं आहे. हे तिन्ही स्क्रू व्यवस्थित टाईट करून वगैरे स्ट्रक्चर आणि LED वगैरे मोटर पूर्ण तुमचं फिक्स झालेलं आहे. ब्लूटूथ रिमोट मोटर वगैरे पूर्ण. आता हा जो अडॅप्टर आहे त्याला पण डबल टेप दिलेला आहे. याची स्टिक रिमूव्ह करायचं आहे.
तिथे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं वरच्या साईडला. आता अगोदर तुम्हाला याचं कनेक्शनचं सांगतो. त्यामध्ये टोटल 6 वायर निघतील. जो मोठा ॲडॅप्टर आहे त्याचे 2 वायर निघतील. हा जो छोटा ब्लूटूथ ॲडॅप्टर आहे याचे 2 वायर निघतील आणि मोटरचे येलो 2 वायर निघतील. हे बघा, यात तुम्हाला हे 2 रेड वायर एकत्र करायचे. जवळ घे फोन, बघा फोन जवळ घे. काय 2x मध्ये घेतला ना, 2x करला. हे तुम्हाला हे 2 रेड वायर जोडायचे आणि हे जे येल्लो 2 वायर आहेत त्या येल्लो रेड 2 वायरपैकी 1 वायर जोडायचा आहे जो की मोटरचा आहे. हे 3 वायर तुम्हाला एकत्र करायचे. परत सेम दुसरीकडे तसंच करायचं. हा जो एक काळा वायर आहे, हा एक निळा वायर आहे ब्लू आणि ब्लॅक, आणि हा एक येल्लो वायर मोटरचा राहिलेला. हे तिन्ही वायर एकत्र करून घ्यायचे. असे 2 पॉईंट तुमचे रेडी झाले. आता हे फेज न्यूट्रल लावायचे तुम्हाला 2 पॉईंट. त्यामध्ये एक लंब वायर निघेल तुम्हाला स्पीकर वायर आहे, हा वायरचा इथं वापर करायचा. एक वायर इथं अटॅच करायचं आहे, एक वायर इथं अटॅच करायचं. हे 2 हे लावून झालं त्याला व्यवस्थित टेप करून घ्यायचे. आता तुमचे मेन हे 2च वायर राहिले. घरात तुम्ही जे पॉईंटला 2 वायर सोडलेले त्या 2 वायर सोबत तुमचे हे वायर कनेक्ट करून घ्यायचे. म्हणजे तुमचं झुंबर चालू होऊन जाईल, पूर्ण मोटर चालू होऊन जाईल, ब्लूटूथ चालू होऊन जाईल, रिमोट आपलं लाईट चालू होऊन जाईल, सगळं काही तुमचं चालू होऊन जाईल. याला व्यवस्थित टेप करून घ्यायचं आहे. कनेक्शन व्यवस्थित झालं, चोकला इथे फिट करून घ्यायचं. हे आता बाकी तुमचं 90% काम पूर्ण झालेलं आहे. आता हे जे आपण बनवलं होतं याला हे लावून, ते आता काय करायचं, इथं आपण ऑलरेडी बोल्ट टाकलेलं आहे. यामध्ये असं लावायचं आहे, हा होल जो आहे एक्झॅक्ट या नटला मॅच करायचं आहे आणि अजून एक दुसरा बोल्ट खालच्या साईडनं लावायचा. त्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं पकडून. या प्लेटमध्ये चेन आहे तुमची, त्या चेनवर नंबर लागणार आहे. या चेनला वरच्या साईडला जो नट खाली तिथे फिट करायचं. हे वायर जे आहेत ना, अगोदर नीटमध्ये 50% टाकून द्यायचं आपलं. हे वरच्या साईडने याच्यावरती टाकायचं. कॅप वरच्या साईडला आणि हा अजून एक वरच्या साईडला फिक्स करू. तुमचा पूर्ण नंबर रेडी आहे. हे वायर वरती टाकून वरच्या साईडला घ्यायचं. हे स्ट्रक्चर आता तुमचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच बाकी आहे. हे याच्यामध्ये क्रिस्टल आलेलं आहे, तुला पूर्ण ओपन करून घ्यायचं.
सगळे काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये या पिन आलेले आहेत. ही परफेक्ट क्रिस्टलला एक पिन लावायची आहे बघा. असं सगळे क्रिस्टलला करून घ्यायचं. याला वरती हँग करून घ्यायचं आणि एक क्रिस्टल प्रत्येक याच्या एक होलमध्ये एक क्रिस्टल बसवायचा व्यवस्थित. पूर्ण तुमचं असं रेडी होऊन जाईल. आम्ही व्हिडिओमध्ये अगोदर दुसरा झुंबर दाखवलेला होता पण त्याला वरती लावायला जागा नाही, त्या कारणानं तर तुम्हाला हा बनवून दाखवला असा पूर्ण. यामध्ये रिमोट ब्लूटूथ पूर्ण वर्किंग करेल. आता हे जे आहे ते सेमच स्ट्रक्चर आहे, फक्त हा थोडा मोठ्या साईजचा आहे. वरती लावून दाखवतो, त्याच्यातच क्रिस्टल वगैरे कसे लावायचे ते तुम्हाला दाखवून दिलं.